नमस्कार मित्रांनो, राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील लाडक्या बहिणींना दिली गुड न्यूज। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची आत्ताची सर्वात मोठी अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे आणि ह्या निवडक 6 जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये सर्वप्रथम मिळणार आहे। तेव्हा हे 6 निवडक जिल्हे कोणते आणि कोणत्या निवडक महिलांनाच हे पैसे सर्वप्रथम मिळणार आहेत जाणून घेणार आहोत आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जानेवारी महिन्यापर्यंतचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला। एकूण 10,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले। आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची। मात्र ह्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या वाटपाला देखील लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। आणि मित्रांनो, काही ठराविक अटींची पूर्तता करणाऱ्या महिलांना ज्या या 6 जिल्ह्यांतील रहिवासी आहेत त्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता लवकरच मिळणार आहे। मित्रांनो, ह्या 6 जिल्ह्यांची नावे जाणून घेण्यापूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेद्वारे आतापर्यंत किती रुपये जमा करण्यात आले हे मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। आणि जर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून देखील मिळालेला नसेल, 10,500 रुपयांपैकी किती रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत वर्ग करण्यात आले आहेत ते मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा, कारण अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना आतापर्यंत योजनेद्वारे काही हप्ते मिस झाले आहेत, पूर्ण पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकले नाहीत। तेव्हा अशा महिलांपैकी जर तुम्ही असाल तर मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या समस्येचे निराकरण करण्याकरिता शासनाद्वारे काही पावले उचलले जातील। चला तर मग मित्रांनो, आता त्या 6 जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्यांची निवड लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वाटपाकरिता करण्यात आलेली आहे। या 6 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, तुर्तास तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असो किंवा मार्च महिन्याचा हप्ता असो, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये हप्ता म्हणून येणार आहेत। जेव्हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आणि तो मंजूर होणार त्याच्या पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे, कारण तशा प्रकारची तरतूद महायुतीचं सरकार नव्या अर्थसंकल्पात करणार आहे। अनेक महिलांनी असा प्रश्न केला होता की दादा, आम्हाला 2100 रुपयांचा हप्ता मिळण्यास कधीपासून सुरुवात होणार, कोणत्या महिन्यापासून 2100 रुपयांचा हप्ता आम्हाला मिळणार? तर मित्रांनो, ह्याबाबतची सर्वात मोठी अपडेट म्हणजे एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता मित्रांनो, आपण त्या 6 जिल्ह्यांची नावे लगेचच जाणून घेऊया। पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर, तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर, चौथा जिल्हा आहे मुंबई उपनगर, 5वा जिल्हा आहे नाशिक आणि 6वा जिल्हा आहे अमरावती। तर मित्रांनो, ह्या 6 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। मात्र अट हीच आहे की लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांमध्ये सदर महिला येत असावी। तिने फॉर्म भरत असताना कागदपत्र जे दिले होते त्या कागदपत्रांमधील माहिती तंतोतंत जुळणारी आणि खरी असावी। त्या डॉक्युमेंट्समधील स्पेलिंग मिस्टेक सुद्धा चालणार नाहीये। तसेच मित्रांनो, महायुती सरकारने इन्कम टॅक्स विभागामार्फत देखील डाटा मागवला आहे, तसेच RTO द्वारे देखील डाटा मागवला आहे, ज्याद्वारे अशा महिलांची नावे उघड होणार आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर असेल। त्यासोबतच अशा महिलांचे नाव देखील उघड होणार आहे ज्यांच्या घरी 4 व्हीलर वाहन आहे। मित्रांनो, फॉर्मची शहानिशा करताना जर असे आढळून आले की सदर महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत आहे, मात्र ती ह्या सर्व निकषांची पूर्तता करत नाही, तर मग लगेचच अशा महिलेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे।